हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र महाराज के जय महारुद्र हनुमान के जय भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः आदिनारायणं विष्णुं ब्रह्मणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरं स्वरूपसाम्प्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ जगे जय जय रघुवीर समर्थ आपण मनाच्या श्लोकाचं चिंतन करतोय. काल माग प्रतिपदा झाली, त्यानिमित्ताने आपण गुरूंचं महत्त्व श्रीधर स्वामींचा विचारही पाहिला. नुपेक्षे कदा रामदासा अभिमानी हा मनाच्या श्लोकातलं जे 10 मनाच्या श्लोकात विचार आलेले त्याचं चिंतन करत होतो. आज त्यातला अखेरचा श्लोक आहे. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे धाव गाजे निशाणी नुपेक्षे कदा रामदासा अभिमानी. याचा स्थूल रूपाचा अर्थ आपण पाहूया. हे मना, हे पहा, जसं चक्रवाक हा पक्षाबद्दल घडत असतं की त्याची रात्रीच्या वेळेला नरम आदीमध्ये रात्र झाला ताटातूट झाली आहे, दुःखी होत आहेत आणि करतायत काय? चक्रवाकासी मार्तंड जैसा. मार्तंड म्हणजे तो सूर्योदयाची वाट पाहत असतो. कशासाठी? सूर्योदय झाला की माझी आणि माझ्या पत्नीची भेट होईल, अशा भूमिकेने त्याचं एक जे
विचार आहे किंवा चक्रवाकाचा जे भाव आहे तो या स्वरूपाचा आहे. भक्तावर जर एखादं संकट आलं तर हा स्वामी म्हणजे भगवंत त्याला संकटातनं सोडवण्यासाठी धावून येत असतो. येणं वेगळं आणि धावत येणं वेगळं. आणि त्या भक्ताचं रक्षण करतो असा भगवंत दासाभिमानी आहे. तो भक्ताची कधीही उपेक्षा करून देत नाही. मनाला समर्थ समजावून सांगतायत. काय आहे, मनाचं एक मोठं लक्षण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. मनाचा एक गुणधर्म आहे. ते स्वतः बद्ध पण आहे आणि ते स्वतः मुक्त पण आहे. स्वतःला बद्धही समजतं. ही बंधन आहे, ती बंधन आहे, ती बंधन आहे. आणि दुसऱ्या बाजूला मला काय कोणाचं घेणं देणं आहे. तोंडाने बोलणार, मनाने करणार, मुक्तही आहे. पण अशा स्वरूपाने त्या मनाचं एक गोष्ट अशी आहे, चंचलता आहे. क्षणार्धामध्ये पळत जातं, क्षणार्धामध्ये थांबून राहतं, क्षणार्धामध्ये करूच नको सांगतं. मग आता ह्याच्यासाठी काय करायचं? समर्थ म्हणतायत, बाबा तू अशी तरी गोष्ट लक्षात ठेव, त्या चक्रवाल पक्षाप्रमाणे. मग त्याच्यातलं साधर्म्य काय आणलं त्यांनी समर्थांनी? तर रात्रीची वेळ झाली की, आणि एक वैशिष्ट्य आहे निसर्गाचं, मानव सोडून सूर्यास्त झाला की सगळे पशु पक्षी शांत असतात. मानवच नसतो. काय करायचं याला? कॉलेजमध्ये होतो, एक विद्यार्थी मला म्हणाला, सर मी नवीन उद्योग सुरू केलाय. बर म्हटलं, चांगली गोष्ट आहे. करतोयस ना, कष्ट करतोयस ना, छान गोष्ट आहे. पण या की एकदा माझ्याकडे तुम्ही. मग म्हणजे कुठे यायचं म्हटलं. म्हणाला गाडीवर. म्हणजे काय? गाडी काय? बर, कधी असते गाडी तुझी उभी? मग जंगली महाराज पाशी. कुठे असते? काय कर म्हणजे किती वाजता? किती वाजता? रात्री 10 ते पहाटे 2 पर्यंत. अरे च्छा, ही वेळ? हो म्हणाला, तेव्हाच गिऱ्हाईक माझ्याकडे जास्त असतं. अरे बापरे म्हटलं. म्हणजे लोकांची आवड काय झाली आहे? रात्रीचंच खाणं, रात्रीच्याच गोष्टी. आता परवामध्ये आम्हाला जायचं होतं पहाटेच्या वेळेला, द्वारकेला निघायचं. सगळा कर्वे रोड भरलेला. पहाटे 4ला. म्हटलं आता ही कसली गर्दी? लोकांचं म्हणाले सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था 4 पासून. पशु पक्षी उजाडल्याशिवाय मुख लावत नाहीत. जे काय त्यांचं अन्न असेल ते. हिंस्र श्वापद आहेत ती फक्त अंधारामध्ये शिकार करतात. मग आपण कोण आहोत ते बघा. अशी स्थिती सध्या सगळीकडे झालेली आहे. दुर्दैव आहे. समर्थांनी याचं उदाहरण असं घेतलं की चक्रवाल पक्षी रात्रीच्या वेळेला ताटातूट नरमादीची झाली तर ते शांत बसून राहतात की सूर्योदय होईल. मार्तंड म्हणजे सूर्योदय होईल आणि मला माझ्या पत्नीचे, माझ्या पतीचे भेट होईल. म्हणजे धीर आहे तसा तू धीर धर ना. येऊ देत संकट आलं तर. पण तो कसा आहे? हा प्रभू रामचंद्र कसा आहे? भगवंत कसा आहे? तो हरी भक्ती उडी घालितो संकटी स्वामी जैसा. तो उडी घालतो, तो धावत येतो. पण धावत येणं म्हणजे काय? काल ध्रुवाचं थोडंसं ऐकलं.
वास्तविक त्याची उपासना ही 6 महिन्याची आहे, भागवतानुसार बोलतोय. 1 महिना कंदमुळं खाऊन राहिलाय, 1 महिना 3 दिवसांनी 8 दिवसांनी एकदा कंदमुळं खाल्ली आहेत, 1 महिना गेला. दुसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांनी एकदा पाणी प्यायचं, चौथ्या महिन्यामध्ये 3 दिवसांनी एकदा, 5व्या महिन्यामध्ये सगळं सुटून गेलंय, तप आहे. तपाचा करता हा परमात्मा असतो. त्यांनी श्वास रोखून तप सुरू केलंय, श्वास रोखून. आपोआप, आणि आपोआपचा अर्थ काय? आप म्हणजे पाणी, बरोबर आहे ना? पाणी पाण्यात मिसळावं इतकं सहज, म्हणून आपोआप शब्द आहे. आम्ही कुठलाही शब्द कुठेही वापरतो. आता गंमत बघा, जेवण करतो ना आपण, जेवायला पंक्तीत बसलं तर काय म्हणतात लोक? सावकाश जेवा. आता बघा, समर्थांनी सावकाशचा अर्थ काय लावलाय? समर्थाने आकाश भूताचं, दासबोधातच आहे, अर्थ काय लावलाय सावकाशचा? काय? स अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी, आणि स अवकाश म्हणजे अवकाशा म्हणजे पोकळी ठेवून जेवा, असं आपण सांगत असतो. म्हणजे तुम्ही जेवू नका पोटभर. समर्थांचं सांगणं आहे, आम्ही तिकडे म्हणत नाही होत, पण आमचं लक्ष आहे का? आम्ही वाचतोय 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 वाचतोय. म्हणून सावकाश नाही कधी म्हणायचं जेवताना म्हणायचं स्वस्थ जेवा. मला माहितीये मी सांगितलं तरी कोणी उपयोग करणार नाही, पण आपलं मी सांगतोय. स अवकाश समर्थ सांगतायत. शब्दांचे अर्थाकडे लक्ष पाहिजे. आपण गेल्या वेळेला पाहिलं, अहल्या शिळा राघवे मुक्त केली. सगळे जण एका बाजूला आहेत, समर्थ एकटे एका बाजूला आहेत. कोणीतरी लक्ष दिलं का? कीर्तनकारही देत नाहीत, प्रवचनकार देत नाहीत. अहिल्या शिळा झालेली नाहीये, शिलावत आहे, नाहीये. समर्थ किती संवेदनशील आहे त्याचा विचार करायला पाहिजे आम्ही. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य हो निगेली. रामाने पाय लावला, कुठे सांगितलंय का? कुठेही सांगितलं का? आम्ही मुळामध्ये आमच्या मनात येत नाही. समर्थांसारखे महात्मे ऋषी पत्नी एकदा कळलं तर पाय लावतील का ते तिला? मग आम्ही का सांगावं असं? असं का सांगायचं आहे? चुकीचं आहे हे. आम्हाला एक एक गोष्टी आम्ही इतक्या वेड्यासारख्या स्वीकारलेल्या आहेत, आणि स्वीकारून त्याचा पुन्हा उहापोह करतो. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट मी त्या आनंद सागरने ते रामायणाचं केली सिरियल तेव्हापासून भांडतोय, पण कोणी लेखाचं लक्षच देत नाहीये माझ्याकडे. जाऊ देत, मला काही लक्ष दिलं पाहिजे असं नाहीये, पण मुळात बघा रे बाबांनो, समर्थ आहेत, भगवंत आहेत, व्यास महर्षी आहेत, काय म्हणतायत, कशासाठी आहे, अर्थ नको का समजून घ्यायला? तसं इथे चक्रवाक पक्षाबद्दल समर्थ सांगतायत. तो धीर धरून राहिलाय, अकांतांडव करत नाहीये, चिडचिड करत नाही, आरडाओरडा करत नाहीये, की आता मार्तंड होईल म्हणजे सूर्योदय होईल आणि माझी तिची भेट होईल. अरे संकट आलंय ना, येऊ देत. संकटाने काही फारसं होत नाही, प्रारब्धानीच आलेलं असतं ते. प्रत्येक जण हा ऋणानुबंधानी बांधलेला आहे.
हा एकदा कुणगाठ ही एकदा बसली की येणारी संकट, येणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला खूप सहजतेने दूर करता येतात. समर्थ म्हणतायत मना हे अरे लक्षात ठेव, अरे या ठिकाणी असं आहे, संकटात सोडवण्यासाठी तो येतो. इथे जाहीर निशाणी आहे की हा हरिभक्त आहे, त्याला संकट आलं की तो सोडवायला येतो. अशी पुष्कळ उदाहरणं देता येतील. गजेंद्र मोक्षाचं उदाहरण, ध्रुवाचं आहे. आमची कुंती माता तर काय सांगते, विपदये दू सदा, विपत्तीच ही आमची संपत्ती आहे. प्रार्थनेमध्येच म्हणते, हे जगदीश्वरा विपत्तीच दे. कोणी दुःख मागतं का, संकट मागतं का? पण आमचा हा कुंती माता भक्त आहे भगवंताची, मागते मला का बरं? मग का संकट मागते? संकट यासाठी, संकटामध्ये आलं की तू आम्हाला सोडवायला येतोस आणि तुझं आम्हाला दर्शन होतं. दे पाठव किती संकट, कारण ते निवारण करायला तूच येणारेस. आम्ही संकटात रडत बसतो, सोडो सोडो सोडो. कशाला सोडो? प्रारब्ध संपवून टाका. प्रारब्ध असतं ते, देह प्रारब्ध आहे, कर्म प्रारब्ध आहे. दुखणं असतं ते कर्म प्रारब्धाचं असतं, आत्ताच्या जन्मातलं नसतं, मागचं असतं. फलोन्मुखता ती केव्हा कोणत्या जन्मात होईल सांगता येत नाही. आणि म्हणून आम्हाला समर्थ इथे जाग करतात, बाबा रे धीर धर, संकट येऊ देत, तो येतो धावून. याप्रमाणे तू बघ, समर्थांना एक सूचितच करायचं आहे. साधनाच्या काळामध्ये देव आणि भक्त यांचं एक नातं असतं आणि दोघांनाही एकमेकाशिवाय चैन पडत नाही. देव आणि भक्ताचं नातं असंच आहे की ते दोघांना चैन नाही पडत एकत्र अन्न आल्याशिवाय. म्हणून आम्हाला संतांच्या जीवनामध्ये भगवंताचं प्रगटीकरण वारंवार दिसून येतं. त्याचं कारण एक आहे, त्यांचं नातं बनलेलं आहे. ना त्यातलं नातं नाही आहे, नातं आहे ते. वीण आहे तिथे, उभी आडवी वीण आहे वस्त्रासारखी. आणि म्हणून ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर सुदामा आणि कृष्ण आहे. दोघांचा जन्म एका दिवशीचा, एका वेळचाच आहे. पण एक कर्म दरिद्री आहे, एक राजाधिराज आहे. आम्हाला एवढंच माहिती आहे की दोघं जण मित्र आहेत, पण नुसते मित्र नाहीत. नुसते मित्र नाही आहेत. सांदीपनी ऋषींकडे दोघही जण एकत्र अभ्यास करतायत. एकमेकाशिवाय चैन नाही आहे दोघांनाही. पण घटना काय घडली होती तेव्हा? एक गरीब भक्त आहे, एक गरीब भक्त आहे, बाई आहे ती, स्त्री आहे. जे मिळेल ते भगवंताला समर्पण करायचं हा अभ्यास आहे. जे असेल ते देवाला दिल्याशिवाय घ्यायचं नाही, भगवंताला अर्पण केल्याशिवाय घ्यायचं नाही. दाखवायचं नाही, हा फक्त भाव पाहिजेले. नाही तर आम्ही नैवेद्य दाखवला, देवही म्हणतो घ्या उचला का, असं नको आहे. देवाला म्हणायचं नैवेद्य तुला समर्पण केलाय, नैवेद्य दाखवायचा नसतो कधी. समर्पण भाव पाहिजेले. पण आमची बोलतानाची भाषा, कारण आमचे भावच नाही येत ना ते, म्हणून दाखवणं होतं. तर तो करायचा. ऋषी पत्नी ज्या वेळेला आश्रम स्वच्छ करायच्या सकाळी, ती स्त्री होती
आणि त्या स्त्रीने असं जे काही मिळेल ते ठेवायचं. गरीब आहे, थोडं 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 देवाला समर्पण करायचं. कोणीतरी मुठभर चणे दिले, तिने त्याची पुढचं हातभार. बरं झालं, माझे 4-6 दिवस गेले, 2-2 दाण्याचं नैवेद्य समर्पण. आणि म्हणून तिने ते पुरचुंडी जपून ठेवली. ती चोरांनी पाहिलं, पिवळं पिवळं दिसतंय, म्हणजे हिला कोणीतरी सोनं दिलंय, ही भावना. आता हे सोनं दिलंय, झाली दुर्बुद्धी. त्यांनी ते पळवलं रात्रीच्या वेळेस. ती ओरडायला लागली, चोरी केली, चोरी केली, मेरे कन्हैया का भोग ले गए, कन्हैया का भोग ले गए. आता त्या ठिकाणी लोक जागी झाली, त्या चोरांच्या मागे लागले. चोर आश्रमावरनं चालले होते, म्हणे आता लोक पकडतील, मारतील. ती पुरचुंडी आश्रमात टाकून दिली. आणि ती चोर पळून गेले. ती म्हातारी तिथे मात्र तळतळ केली तिने, हे चणे माझे जो कोणी खाईल तो कायमचा दरिद्री होईल. नातं कसं आहे बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषीपत्नी उठलेल्या आहेत. त्यांनी सगळा आश्रम स्वच्छ करताना ते मिळाले. कोणी टाकलं, काहीतरी पडलेलं दिसतंय, उचललं, ठेवून दिलं. शेवटी जेव्हा हे वनामध्ये लाकडं आणायला गेले, तेव्हा सुदामाला म्हणाले, अरे रात्र झाली आहे, पाऊस पडतोय बाबा, काहीतरी त्यांना रात्रीचं द्यायला लागेल. पाऊस पडला वगैरे तर त्रासदायक होईल. जा तू त्यांना बघ आणि तुम्ही खा चणे 4 तरी, आणि पाणी पिऊन थांबा, सकाळी या लवकर, रात्री आता हलू नका. हा गेला. त्याच्या पाठीमागचा भाव त्याच्या सुदामाच्या लक्षात होता, या स्त्रीने दिलेला शाप. तो म्हणाला, मी माझ्या कृष्णाला नाही देणार. तो नाही दरिद्री होता का, मला मी घातलं तरी चालेल. आणि म्हणून त्यांनी ते स्वीकारलंय. हे कन्हैयाला सुद्धा माहिती आहे, हे नातं आहे. पण त्याला जे दिलं ते आमच्या राधाराणीला मिळालं नाही, रुक्मिणीला मिळालं नाही, कोणालाच मिळालं नाही. ती पराभक्ती सुदामाला मिळाली. नुसतं नाही हो त्यांनी घेतलं, पण ज्यांनी घेतलं त्याला काय दिलं. समर्थ ते सांगतायत, सदा उडी घाली तो संकटी स्वामी जैसा. तो संकटात उडी घेतो, तो रक्षण करतो. पण आम्हाला विश्वास पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की आक्रांत करू नका, सूर्योदयाच्या किरणाची वाट बघा, हा आनंद आहे. तेव्हा भक्ताच्या रक्षणासाठी परमात्मा धावून येतो, अशी आर्त पुकार आपल्या अंतःकरणात हवी आहे. आर्त पुकार आहे. म्हणून एक हिंदी म्हणतायत गीतामध्ये, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी जैसे मुझे किसी ने बुलाया नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं. कोण म्हणतं भगवान येत नाही, पण मला बोलवतच नाही. असं सुदामा जैसा किसी ने खिलाया नहीं, विदुर जैसा किसी ने खिलाया ही नहीं. कौन कहता है. ते भाव आमचे कसे प्रगट होणार, इकडे लक्ष द्या रे. नुसता त्याला दिसलेला राम, त्याला मिळालेला राम, त्यांना मिळालेला, हा मला मिळावा, इच्छा चांगली आहे, पण भाव नाही ना येत आहे, तोपर्यंत काय उपयोग आहे बरं. आपल्याला ते आलं पाहिजे, तो कनवळा आला पाहिजे. स्वामींची गोष्ट सांगू का एक. श्रीधर स्वामी गडावर होते एकदा. आम्ही लहान लहान होतो, खाली घर होतं आजोळचं माझ्या. काय झालं स्वामींना माहिती नाही.
स्वामी पटकन निघाले. 2-3 रामदास. तर जायचा रस्ता असा पायऱ्यांवरचाच, पायऱ्या पुढे केलेल्या, पण त्यावेळेला होता तो रस्ता. खाली आले. जाता जाता आजीने आजोबांनी पाहिलं. काय बाबा, म्हणाले बाळ आलंय का माझं? म्हणजे मला बाळ म्हणायचे. सगळ्यांनाच म्हणत होते, पण एकदा हेतू पुरस्कार विचारायचे ते त्या दृष्टीने. तर ते म्हणा आहे, आलाय. आम्ही धावत आलो स्वामी स्वामी करत. वेडच पण होतो ते, कळत काही नव्हतं, पण असायचं. आजीला म्हणाले, ते त्याला मी घेऊन जातोय ग. बघा घेऊन जाताय. हो जातो म्हणाले. आजोबा पण आले मग पाठोपाठ. सगळेजण गेले. कुणालाही माहिती नाही कुठे नेत आहेत, कोणालाही माहिती. आणि शेजारी जवळजवळ इकडे, म्हणजे आम्ही ऐकलेलं, आत्ताची परिस्थिती माहिती नाही, बोगद्याच्या इकडे 64 वस्त्या आहेत सगळ्या. बोगद्यातनं आत आलं की संबंध जो परिसर आहे इथे 64 आहेत. त्याच्यात एका वस्तीमध्ये स्वामी गेले. स्वामी सहसा जात नसत असं कुठेही. वनामध्ये राहायचे एकांतात, तेव्हा पाहायचे आणि म्हणायचे मनात विचारात लोकांच्या बरोबर, काय करावं या जीवांचं? कधी उद्धार होणार, कधी होणार, कधी वाटणार? आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, कोणास ठाऊक. आणि त्यावेळेला ते तिथे गेले. एका झोपडी वजा असं, ती कुठे कुडाची घरं वगैरे काहीतरी म्हणतात ना, इथे ऐकलेले शब्द म्हणतोय मी, पाहिलेले होतं इथे पर्यटन होती तिचं, तसंच होतं कुडाचं घर ते. आणि तिथे म्हणाले जय जय रघुवीर समर्थ. ही सगळी लोकांच्या मनात शंका, हा काय प्रकार आहे, इथे कुठे आले स्वामी? आश्चर्याचं वाटत होतं. आम्हाला कुठे कळतं, आम्ही फक्त इकडे बघ तिकडे बघ आणि स्वामींच्या चेहऱ्याकडे बघ. भाव काही कळत नव्हते, पण काहीतरी चाललंय हे लक्षात येत होतं. आता कशाला आलं बाबा हे? आतून आवाज आला. मी भिकारीण काय द्यायचं त्याला? जय जय रघुवीर समर्थ मागायला. कारण त्यावेळेला, पूर्वीच्या वेळेला इथे खोऱ्यामध्ये जात असत. आजोबा आमचे सांगायचे, जात असत लोक आणि इथनं भिक्षा येत होती. उत्सव होताना, उत्सव करायच्या वेळेला. आता मी काय द्यायचं याला? स्वामी म्हणाले, बाळा मी तुझ्याकडे न्यायला काही आलो नाही ग, मी तुझ्याकडे न्यायला काही आलो नाहीये. मग काय पाहिजेलय तुला? तर आतनं एक असा करुण आवाज आला, समर्थ आले, माझे समर्थ आले, माझे समर्थ आले. कोण बोलताय ग म्हणाले. मुलगी आहे म्हणाले. काय झालंय? अशीच भिक्षा मागायला मागे लोक आली. जय जय रघुवीर समर्थ. ही मुलगी घरात काहीतरी होतं, ते पसाभर द्यायला गेली, पडली, लागलं, अपंग झाली आहे. पण एकच डोक्यात आहे, सतत काय चाललंय? जय जय रघुवीर समर्थ. जवळ गेले. येऊ का म्हणाले आज स्वामी? काय देणार मी तुला बसायला आणि करायला बाबा? ये. आता इथली भाषा मला बोलता येणार नाही इथे, पण तशी माहिती आहे या लोकांना, इथल्यांना. मग त्यांनी आत गेले. बाळा बरं आहे का रे? स्वामींनी विचार. जवळ उभे राहिले आणि तिने बघत बघत आनंद टाळ्या वाजवल्या. मला दर्शन झालं, मला दर्शन झालं, मला दर्शन झालं. कोणाला काही कळेना. बरं बाकी लोक आत गेलीच नाही. मीन स्वामी लहानच होतो, टाळ्या वाजवते, बघतोय, डोळे पाणावलेले. आता शांत हो बाळा, वेळ आली आपल्याला, काळजी करू नको.
माझा राम राया तुझ्या बरोबर आहे. डोक्यावर हात फिरवला, बाहेर आले आणि इतक्या झपाट्याने आणलं, मला सुद्धा कळलं नाही की मी इतका जोरात कसा बरोबर बाहेर पडलो. आजीला सांगितलं, नातवाला दिलंय हातात, मी वर जातो. आणि संध्याकाळी बातमी समजली, त्या मुलीने देह ठेवला. उडी घाली तो संकटी स्वामी जैसा. कसा धावत येतो हे दृश्य मिळालं. अर्थ आत्ता उलगडेल नवडेल, माझी पात्र नाहीये मी तेवढ्याला त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजून घ्यायला. परंतु हे कुठेतरी असं चाटून जातं पटकन. कशाला लांबची उदाहरणं आहेत, ही आत्ताच्या शतकात घडलेली उदाहरणं आहेत, लांब नाहीये. आणि म्हणून ह्या गोष्टी समर्थ उगीच सांगत नाहीत, आपला विश्वास पाहिजे. काय त्या पोरीचं असेल भाग्य, काय तिला कळतंय. मगाशी कोणीतरी नामाचं म्हणालं, काय नाम होतं, जय जय रघुवीर समर्थ. फक्त कसं घेत आहे, हातरुळा पडलेली, गेली तर बरी, घरच्यांची भावना. स्वाभाविक आहे ना की आपण एक नाही व्यवहार म्हणून म्हणू, परंतु तसं घडलं नाही. तो ध्यास लागला. समर्थांच्या भिक्षेला घालायला निघालेली पोर आहे, भिक्षा घालायला पडली आहे, अपंग झाली आहे, पण ध्यासामध्ये परमात्म्याची साथ सोडली नाही. एक एक शब्दाला अनंत मोलाचं मौल्य आहे, मूल्य, अनंत मूल्य मिळालं तिला. स्वामींसारख्यांना प्रेरणा वाटली. का बरं असे स्वामी धावून जात असत. परवाच एकाने मला सांगितलं, त्यांच्या हैदराबादला होते आणि त्यांच्या वर्गातली शाळेतली एक मुलगी होती, म्हणजे सहअध्यायी. आता तिचंही वय झालेलं, स्वामी म्हणून प्रगट झालेले. ते म्हण, कोण आज हे स्वामी आले, चला बघायला जाऊ म्हणून ती भेटायला गेली, बघायला दर्शनाला. स्वामींनी बरोबर तू येस ना, हो म्हणाली. तुला ओळखलं श्रीधर तू, एवढं म्हणाला, हो ओळखलं मी तुला, म्हणून तर विचारलं ना कशी आहेस, बरी आहे. मग आता तिच्या मनात असं यायचं, आता याला मी घरी कसं बोलवायचं, माझ्याकडे एवढं तर नाही घरात. स्वामींनी ती रोज दर्शनाला येते म्हणलं, एक दिवस म्हणाले, येतो मी तुझ्याकडे, उद्या मी तुझ्याकडे भिक्षेलाच येतो. आता नाही कसं म्हणणार, केले, तयारी केली. बघितलं का जातात स्वामी सुद्धा कसे, उडी घाली तो मार्तंड जैसा, संकटी स्वामी जैसा. कसं तर तिथे त्यांच्याकडे गेल्या गेल्या तिने स्वामींनी बघितलं, तिने पाय धुतलं, हे केलं आणि हात पूजेला थांब म्हणाले, मी त्यासाठी आलो नाही आत्ता, कर तू पण नंतर. घरात फिरले, एका दोन ठिकाणी ते थांबले. कोणी दिलंय म्हणाले, आधी उचलन फेक, आधी उचलन फेक. का स्वामी तू, तिने लगेच केलं तात्काळ. मग त्यांनी सांगितलं, येणारा जाणारा माणूस कोणीतरी दिलेलं काहीतरी, आणि त्याच्यामध्ये बाहेरचा प्रकार आहे, घरातली अशांतता गेलेली आहे. एका दर्शनामध्ये तिच्याकडलं सगळं स्वरूप स्वामींना समजलं. संकट येणार आहे तिच्या घरावर, आज जाऊन त्यांनी दूर केलं. मी काय सांगतोय, चमत्कार नाही हा, उडी घाली तो संकटी स्वामी जैसा, ही उडी घालणं आहे. मग आम्ही भगवंताच्या नजरेत नको करायला. गेलं की मागत राहायचंय, मागत बोलायचंय,
आणि कशाला सोडो, असेल तसं असेल, तुझाच म्हणवीन. देवा तू कसंही ठेव, मी तुझाच म्हणवीन, तू ठेव. हा भाव आमच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत साधकाला हे मिळणार नाही. कारण भगवंत भक्ताच्या ठिकाणी धावून येतो. भगवंत हा भक्ताच्या प्रेमाने बद्ध असतो. म्हणजे भक्तानेही अशीच भक्ती भगवंतावर केली पाहिजे. यामध्ये भाव हा महत्वाचा आहे. असं आहे, निशाण म्हणतायत ते. हरी भक्तीचा धावत गाजे निशाणी. निशाणीचा काय अर्थ आहे? निशाणीचे 3 अर्थ आहेत. एक आहे, हे नगाऱ्यासारखं वाद्य आहे. निशाणी हे नगाऱ्यासारखं एक वाद्य आहे. दुसरं असं आहे, ध्वज फताका फडकत राहणं म्हणजे ही निशाणी आहे. द्वारका नगरीचं वर्णन ऐकलं भागवतातलं की लक्षात येतं. कशी निशाणं असायची, कमळ कशी असायची, कलश कुठे असायचे, अधिकाऱ्याचं घर कसं असायचं, हे सगळं वर्णन केलेलं आहे. आजच्यासारखं नव्हतं. शिपाई बुटासुटात आणि साहेब साधे, लालबहादूर शास्त्री समोर आहे उदाहरण. नाही. आणि यासाठी ही निशाणी आहे एक प्रकारची. ध्वज आहेत, पताका. याचा अर्थ असा आहे, भक्तीचा उत्कट भाव हवा आहे. कारण भक्ताला भगवत भक्तीचं भूषण वाटलं पाहिजे. म्हणून वारकऱ्यांच्यात मुद्रा लावण्याचा प्रघात आहे. भूषण वाटलं पाहिजे, ही अनन्यता आहे त्याच्यामध्ये. तिसरा भाग आहे लक्षवेध आहे. लक्षवेध म्हणजे काय? आमचं लक्ष निश्चित एक पाहिजे, एका ठिकाणी, भगवंताची सेवा. सगळं जरी पाहिलं, पाहू नये का पाहावं, पण गुंतू नाही त्यात. गुंतलं की बंधन आलं. पहिला निग्रह पाहिजे, पहिला काळ साधनेच्या अवस्थेत. मध्य काळामध्ये निग्रह थोडा कमी झाला पाहिजे आणि शेवटच्या काळामध्ये सगळा संपला पाहिजे. साधना थोडी करावी, पण ती शेवटपर्यंत टिकेल इतकीच असली पाहिजे. थोडी करायची आहे, पण ती शेवटपर्यंत टिकेल अशीच असली पाहिजे. अन्यथा तिथे काहीही उपयोग होत नाही. हे वाचायचंय, ते वाचायचंय, ते वाचायचंय, ते स्तोत्र आहे, हे स्तोत्र आहे. झालं नाही की काय बाई, काय बुवा, आज आपलं झालंच नाही, काय बुवा. अरे वर्तमान काळ जो मला नामात घालवायचं तो राहिला ना बाजूला. झालं नाहीच चिंतन कशाला करायचं? जे करायचंय तेच करायचं. खंत वाटता कामा नये. आम्ही कुठलेही त्या ठिकाणी खंत करून चालणार नाही. आणि म्हणून हा विषय आपल्याला चिंतनासाठी तिन्ही रूपांनी निशाणी शब्द सांगितलेला आहे. एकाग्रता पाहिजे आणि भक्ताचं प्रेम भगवंतावर हवंय. पण भगवंताचं प्रेम भक्ताला कळलं पाहिजे आहे. तो काय होतं माहिती का? माझं आहे हो भगवंतावर प्रेम, पण जेव्हा माझ्या मनाविरुद्ध घडतं तेव्हा काय होतो शब्द, काय केलं माझं या देवाने? का रे? तो काय तुमचा बांधील आहे? माझं कर्तव्य नाहीये जन्माला आल्यानंतर मी काय करायचंय? मनुष्यत्वान मुमुक्षत्वान महापुरुष संश्रयात जगद्गुरु शंकराचार्य सांगतायत की नाही? कशासाठी सांगतायत? सगळं मिळेल
मनुष्य जन्म दुर्लभ आहे. बाकी मिळेल तुम्हाला काय मिळायचंय ते. मनुष्यत्व, माणूस जन्माला मनुष्यत्व येईल असं नाहीये, ते यायला पाहिजे. आणि म्हणून हा विचार ते सांगतायत. आणि जेव्हा ते प्रेम कसं असतं बघा, आमची जनाबाई सांगते, हृदय बंदिखान केला आत विठ्ठल कोंडीला. गंमत आहे बघा, नुसता कोंडला का नाही, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. सोहम शब्दाचा मारा केला म्हणजे अखंड जप चाललाय. हा अजपा जप आहे तिचा. मी विसरायचंय त्यात, मी मला विसरायचंय. आमचं विस्मरण फक्त व्यावहारिकच होतं. काय बाबा एवढं करायला गेलो, हे काम राहूनच गेलं, आता काय करायचं. अरेच्छ, होतं का? होतं, पण मला कुठे दम आहे. महिलांचं होतं की नाही, रोज सकाळी गडबड असते असं मी गृहीत धरतो. काम करणाऱ्या महिलांचं सकाळची गडबड असते, आवरावर करत असतात. एकदम कुठेतरी आठवण होते, किती वाजले? 10 वाजले. अगं बाई एवढा का वेळ झाला? इतका का वेळ कामात? कळलाच नाही वेळ. भगवत सेवेत आठवलं का कधी असं? भगवत सेवेत असं आठवलं का मी करता करता जेवायला विसरले? नाही. ते आम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पाहिजे. त्याची चणचण आहे, त्याची उणीव आहे. हे काय झालं की काय करू. आणि आपली आवड, त्याच्याबरोबर आपली आवड सतत असते. ही आवड कशी असते? ह्या वेळेलाच पाडव्यालाच श्रीखंड झालंय, आता नको पुढल्या वेळेला करायला, पुढल्या वेळेला दुसरं काहीतरी करू. ही आपली आवड झाली. देवाला काय आवडतं? पत्र पुष्पम फलम तोयम ये मे अभगच्चा. त्याला द्यायचंय, प्रेम पाहिजे. साधा रे आमटी भात प्रेमाने करा, त्यांनी जे पोट भरतं ते पंचपक्वान्नांनी नाही भरत. हा भाव आमच्या मनात आला पाहिजे. आणि म्हणून हे प्रेम असलं पाहिजे मना. भगवत भाव मना असं लक्षात घेत ना की अरे भगवत भाव असा असावा की भगवंत आपला सा करता आला पाहिजे. अशा भक्ताची उपेक्षा भगवंत कधीही होऊन देत नाही. हे आश्वासन किंवा प्रतिज्ञा समर्थ घेत आहेत. समर्थ का सांगतायत? यासाठी सांगतायत. आतापर्यंत आपण नुपेक्षे कदा रामदासाभिमानी श्लोक नंबर 28 ते 37 पर्यंत पाहिलं. याच्यामध्ये एक आढावा घेऊ आणि पुढल्या विषयाकडे जाऊ. यात महत्वाचा मतितार्थ एकच आहे. सगळ्या समर्थांच्या विचाराप्रमाणे ईश्वर, भगवंत, परमात्मा, प्रभू हे सगळे एका शब्दाचेच, एका व्यक्तीचेच किंवा एका स्वरूपाचाच अर्थ आहे की तो सदैव आपल्या जवळ आहे. हे भक्तांनी ओळखून वागावं. तो सदैव आपल्या जवळ आहे. हा भावनेचा, विचाराचा आणि हा अभ्यास आहे. 28व्या श्लोकात म्हणतायत हा दिनांचा कैवारी आहे, हा दीनानाथ आहे. सारखं रडत बसणं म्हणजे दीनवाणं नव्हे. तो रडीचा डाव खडीच होतो, रडीचा डाव होतो, काही उपयोग होत नाही. दीनत्व म्हणजे काय? पूर्ण शरणागती. दुसरा भाग आहे राग. 29व्या श्लोकामध्ये म्हणतायत राघवाची प्रतिज्ञा आहे, ब्रीद आहे, भक्ताचं रक्षण करणं. तेव्हा
तू विचार करू नकोस. समर्थ म्हणतात परमात्मा जवळ आहे. 30व्या ह्याच्यात म्हणतायत प्रभू इतका बलवान आहे की त्याच्या भक्ताकडे कुणी वक्र दृष्टीने पाहू शकत नाही. समर्थाची सेवका वक्र पाय. हा विश्वास धरा. मी कोणाचा आहे? देव माझा नाही फक्त नाही, पण देवालाही वाटलं पाहिजे मी त्याचाच आहे, आणि देवाला वाटलं पाहिजे हा माझा आहे, माझा आहे. आम्हाला नेहमी गंमत वाटायची. स्वामी म्हणाले माझं बाळ आहे की असं असं आतमधून ना भरून आल्यासारखं व्हायचं. कळत काही नव्हतं. आजही कळतंय असं मी म्हणत नाही, पण असं एक वाटायची गंमत. हे माझं बाळ आहे रे. म्हणजे हा जो भाव आहे ना आपलेपणातला, तो आपलेपणा नात्यातला कैलात सगळे सिनियर सिटीजन काय उपयोग झालाय तो आता अनुभवतोय आपण आपल्या संसारात. पण देवाला करा ना आपला तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा. त्याला खात्री वाटली पाहिजे हा माझा भक्त आहे, तसं माझा भावही असले पाहिजे, आणि मला त्यांनी माझं म्हटलं पाहिजे असं माझं भाव आणि वागणं असायला पाहिजे. पुढे म्हणतायत 31व्यात श्रीराम हे पराक्रमी आहेत, बळाने श्रेष्ठ आहेत. तेव्हा त्याचा विचार कर, तुझा विचार करू नको. त्याचं श्रेष्ठत्वाचा स्वीकार कर आणि त्यांना तू परिपूर्ण लीनतेने राहून त्यांना आपलंसं कर. 32व्यात म्हणतायत अहल्या शिळा राघवे मुक्त केली. ईश्वर अनंत आहे. विश्वात अनंत प्रकाराने तो प्रगट होतो, जीवाचं रक्षण करतो. पुढे 33व्यात म्हणतायत प्रभूने भक्तांचा भार वाहिलाय. पुराणात अनेक उदाहरणं आलेली आहेत. मनात तू निश्चिंत धारणा ठेव की तुझा भार भगवंतानी घेतला आहे. भगवंतानी घेतलाय हा भार, हे लक्षात घ्यायचंय. मी नाही घेते, कोणी कोणाचं नसतं. परमात्म्याशिवाय कोणी कोणाचं नाहीये. हे इथलेच धरान मनात धरा. घरी जाऊन बोलू नका, नाही तर जा म्हणतील गडावर जाऊन राहा. मनात ठेवा. आणि खरं सांगू का एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, मनात विचार करा तुमचा तुम्ही. मी हे का म्हटलं कोणी कोणाचं नाही? कुठपर्यंत कोण कोणाचं असतं? कुठपर्यंत, माझा शब्द लक्षात ठेवा परत, कुठपर्यंत कोण कोणाचं असतं? जोपर्यंत तुम्ही सगळ्यांचे कष्ट करता तोपर्यंत तुम्ही हवे हवेसे असता. माणूस प्यार नसतं, माणसाचे कष्ट प्यारे असतात. हा व्यवहार झाला, हा व्यवहार झाला. विसरायचंय ते कोणी कोणाने. भगवंताला मात्र जशी स्थिती असेल तसा तो स्वीकार करतो, पण मला तो विश्वास नसतो. तोंडानी बोलेन, कृतीनी स्वीकारत नाही. म्हणून समर्थ हे सांगताय की तू नुसतं बोलू नकोस, तो करे, मनाने स्वीकार कर. म्हणून त्या ठिकाणी मन तू संशयरहित ठेवून राघवाचा आश्रय घे. जसा भक्ताचा भगवत भाव असतो तसा तो प्रगट होतो. हे 35व्या श्लोकामधनं आपल्याला कळतं. 36व्यात म्हणतात देव सदैव सान्निध्यात आहे, हेही तू लक्षात ठेव. 37व्यात म्हणतायत भक्ताचं धैर्य तो पाहत असतो. तू त्या ठिकाणी घाबरू नको सारे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो धारिष्ट बघत असतो कुठपर्यंत नेतोय. तो तोडून देत नाही, तुटेपर्यंत नेतो. अर्थ लक्षात घ्या. तोडत नाही, तुटेपर्यंत नेतो. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आणि नंतर सांगतो भगवंत भक्ताला सदैव
संकटातनं, कुठल्याही आपत्तीतनं, त्याच्या प्रेमभावातनं त्याला सोडवत असतो. म्हणून तिथे म्हटलंय नुपेक्षे कदा रामदासा अभिमानी. आता ह्याच्यातला एक शेवटचाच भाग बोललोय मी मागे, मला आठवत आहे, पण तरी सांगतो ह्याला अनुषंगाने. परमात्मा आपल्या जवळ असतो म्हणजे कसा असतो, धावतो म्हणजे काय, द्रौपदी जैसा बुलाया नाही म्हणजे काय होतं. द्रौपदीवरती जेव्हा संकट आलेलं आहे, वस्त्राला तिच्या दुसऱ्याचा हात लागतोय म्हटल्यावर तिने खूप प्रयत्न केला, पाहिलं कोणीही रक्षण माझं करत नाही, कोणीही माझं रक्षण करत नाही, हे तिला खात्री झाली, विश्वास वाटला. तेव्हा तिने हात वर करून भगवंताला हे कृष्णा हे यादवा हाका मारली. परमात्मा धावत आले. धावलेले दिसले का कोणाला? कोणालाही दिसलेले नाहीत, पण आले कसे? प्रश्न आला ना. ते आले ते पटरूपाने आले. पटरूप म्हणजे वस्त्राने आले, वस्त्ररूप आले. चराचरात परमात्मा आहे, कणा कणात आहे. तो मला पाहता येत नाही, अनुभवता येत नाही, कारण मी तितका सूक्ष्म नाही आहे. तो धावत येतोय म्हणजे पटरूप झाला, तिचं रक्षण केलं. द्रौपदीने एकदा वनामध्ये विचारलं, देवा ही माझ्यावर वेळ आलीच का, आणि तू रक्षण केलंस हे मला मान्य आहे. आता सारखं म्हणणार नाही थँक्स आभार वगैरे, पण ती म्हणाली मान्य आहे, तुझ्यामुळेच रक्षण झालं, पण मला ही सांगी वेळ का आणलीस माझ्यावर. तेव्हा तो सांगतोय ते कर्म तुझंच आहे. आता यात माझं कर्म काय म्हणाले? जेव्हा द्रुपदाकडे तू होतीस त्यावेळेला सरोवरावर स्नानाला निघालीस, वर्दी गेली पुढे, राजकन्या येतीये स्नानाला, तेव्हा दंडक होते, भराभर सगळे पुरुष बाहेर पडले, पण एक अंध मनुष्य होता, तो बाहेर पडू शकला नाही, त्याची कौपीन सुटलेली आहे. त्यावेळेला आता काय करायचं, कसं बाहेर पडू, हा त्याला प्रश्न. अंध असला तरी हे कळतं ज्याचं त्याला. तेव्हा द्रौपदीच्या लक्षात आलं काहीतरी गडबड दिसते, म्हणून तिने आपलं वस्त्र फाडलं आणि सरोवरात पाण्यात टाकलं. जलदेवतेला वंदन करून सांगितलं, त्या ब्राह्मणाचं लज्जारक्षण कर बाबा, जा तू. तो पदर तिकडे गेला, तो काय जो वस्त्र होतं ते पदराचं फाडलेलं, तो पाण्यात हात फिरवत फिरवत असताना काही सापडतंय का, वस्त्र लागलं, कौपीन नेसला, बाहेर पडला, उगवत्या सूर्याकडे नमस्कार केला, हे नारायणा, अरे नारायण, अरे ज्या कोणी माझं असं रक्षण केलंय त्याचंही तू रक्षण कर. त्याच वेळेला आमची द्रौपदी ओरडली लगेच, त्या ब्राह्मणाचा शब्द खरा करण्यासाठी तू माझ्यावर हे केलंस का? नाही म्हणाले, त्यालाही तूच जबाबदार आहेस, संकटाला तूच जबाबदार आहेस. आता काय केलं म्हणाले, इंद्रप्रस्थामध्ये जेव्हा सगळं आलेत, राजसूय यज्ञ झालाय, आणि शेवटी जेव्हा दुर्योधन फिरत होता त्या मयसभेच्या वेळेला पाणी आहे तिथे जमीन, जमीन आहे तिथे पाणी, सगळं विरुद्ध दिसत होतं. त्यावेळेला तो पाणी आहे समजून चालायला लागला तर ती जमीन होती, आणि जमीन दिसून चालायला लागला तर पाणी होतं, आणि त्या पाण्यामध्ये तो पडला. आणि हिने वरून बघितलं आणि बोलून गेली, अंधळ्याचे पुत्र अंधळेच का. इथे खरं महाभारत सुरू झालं. म्हणून शब्द जपून वापरावे, देवाची आज्ञा आहे. कोणते शब्द कुठेही वापरू नयेत, कोणाला
वाईट बोलू नये कोण्याही जीवाचा नगडो मत्सर. अशब्द ते वाणी नये माझ्या मुखा, त्याहून मुखा बराच मी. मला वाईट दृश्य दाखवू नको, त्यापेक्षा मी आंधळा बरा रे. म्हणून म्हणाले मला त्याहीसाठी तुला भोग आला, पण मी त्यातनं तुझ्या सत्कर्मानी तुला सोडवलंय. मी कुठे काय केलं? आणि म्हणून तो म्हणालाय मी पटरूप झालो. पटरूप झालाय भगवंत म्हणतोय मी. आणि पटरूप होऊन काय केलं? पटवर्धन केलं. म्हणजे वर्धन केलं वस्त्राचं त्या. म्हणून पटवर्धन आडनाव ज्यांचं आहे त्यांनी ओळखावं की आपल्या आडनावाची उत्पत्ती कोणापासून आहे. पटवर्धन आहे तो, भगवंताचं नाव आहे. ही अर्थच आहे. भगवंताला वाटतच असतो, तो बरोबर करत असतो, त्या चाकोरी आणत असतो, पण आम्हाला धीर कुठे आहे. म्हणून तिथे सांगितलं वेदशास्त्र पुराणी हे सगळे उदाहरणं आहेत. अरे तू नको असा विचार करू मना. आणि मनाला का समजवतायत तर मनच सगळ्यामध्ये गडबड करणारं असतं. इंद्रिय आहे ते, दिसतही नाही, दुसऱ्याचं जाणताही येत नाही, आणि स्वतःच असलेलं आपल्याला सोसत नाही. म्हणून समर्थ सारखं त्याला जागेवर आणतायत. बाबा ये राहा, असा कर, तसं कर, तसं कर. आम्ही एक तरी गोष्ट घेतली ना, आपल्या जीवनाचं सगळं कल्याण आहे रे बाबांनो. समर्थांनी उगीच एवढं मांडलेलं नाहीये. समर्थांनी भरभरून दिलेलं आहे, आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यातला एक जरी विचार आमच्या डोळ्यासमोर आमच्या जीवनात उतरला ना, तो सोनं काय फिकं पडेल इतका आनंद आहे. ते आपल्याला पाहायचंय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता हे सगळं करण्यासाठी तुला मी खात्रीने सांगतोय. समर्थ म्हणाले. मग आता ते म्हणाले हे बघ आता तुला सांगतो एक गोष्ट. म्हणाले काय सांगतायत? भगवंताला, मनाला भगवंतापाशी कसं राहायचं लगेच उपाय देत आहेत. ते लगेच उपाय देत आहेत. तुला वाटतंय ना, विश्वास नाही ना वाटत, मी तुला सांगतो कसं राहायचं भगवंताशी. म्हणून त्यांनी 38 ते 42 या 5 श्लोकामध्ये साधकांना मनाच्या माध्यमातून साधकांना दिलेला उपाय येतो. तो कोणता उपाय आहे? मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थकीत हो ओ निपाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजय, मना सज्जना वस्ती राघवी वस्ती की जय जय. श्रीराम मना माझी तुला प्रार्थना आहे रे बाबा, माझी विनंती आहे. किती कनवाळूपण आहे. समर्थांचं अंतःकरण किती कोमल आहे. कठोरही तितकेच आहेत पण तितकेच कोमल आहेत. ते म्हणतायत हे बघ भगवंतानी तुझ्याकडे आश्चर्याने पाहायला पाहिजे. आश्चर्य काय पाहायचं आहे? तर तुझ्या ठिकाणी मला कायमचा तुझ्या ठिकाणी निवास होईल असं कर. तुझ्या ठिकाणी कायमचा निवास, मनाने निवास आहे, लक्षात घ्या. पावसला होतो प्रवचनाला, एक जण आले अशा काठी टेकत टेकत, माऊली आल्या कोणी. असं का झालं म्हटलं? उच्च प्रतिष्ठित म्हणजे डॉक्टर व्यवसाय, त्याच्यामध्ये समर्थांनी शेवटी लिहिलंय ना दासबोधात, भगवंताच्या सख्खत्व्यासाठी पडाव्या जीवलिगांच्या तुटी. अर्थ काय आहे आणि काय लावायचा म्हणून वाडीमध्ये जाऊन पुलावरनं उडी घेतली. जीवलिगांच्या तुटी करायचं. समर्थांनी सांगितलंय मला नकोच कोणी.
तिथे कोळ्यांनी बाजूला काढलं, मणक्याला मार बसला, कायमच्या अपंग झाल्या. अर्थ काय? मनाने तुम्ही संलग्न राहू नका, पण आम्ही असा अर्थ काढायचा. काय बोलायचं याला? तसं करायचं नाहीये. म्हणून म्हटलं मी तुम्हाला, हे ते म्हणतायत की तुझ्या ठिकाणी मनाने भगवंतापाशी सदैव राहायचंय. मनाने तो मला पाहतोय, मला त्याचं बघायचंय. अंजारून गोंजारून लहान मुलाला जसं पटवत असतो तसं ते वेडं वाकडं व्हायला लागलं की थांब थांब बघू करू. बघा तुम्ही त्याचा अनुभव काय. तर अरे समर्थांसारखे महात्मे काय वाटत नसेल का? करुणा अष्टक कधी मनापासून पाहिली का? काय म्हणतायत तिथे ते? माझं मन किती व्याकुळ झालंय. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे, इथे म्हणतायत मनाला आणि तिथे सांगतायत अचपळ मन माझे, धाव रे धाव आता. का बरं? ही मानसिकता आहे. लहान मुलं आहे, वडील गेलेत, आईला सोडून आलेत, आईची आठवण येत नसेल का त्यांना? आलेली आठवण म्हणून हा शब्द आलेला. पण तेच समर्थ पुढे मनाला कसं सांगतायत, तू काय कर, तू कसास, तुला काय पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले तुझा निवास तिथे ठेव बाबा सदैव. आणि त्याचा परिणाम काय? या प्रार्थनेमध्ये प्रत्येकाच्या सामर्थ्य असलं पाहिजे. सामर्थ्य पाहिजे, उगीच सारखं मागायचं नाही. आमच्याकडे प्रार्थना रूपापासून आहे. आमच्याकडे प्रार्थना मागण्याची आहे. त्या जनहित विवरी मधला भाव आमच्या अंतःकरणाला पोचतोय का? कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. समर्थ रामाला म्हणताय, मागणं नाहीये त्याच्यात. तुझा तूच जन. आता आम्हाला तू पाठवलंस ना कार्याला, तुझा तूच आवरी रे. तर नाही मी करू शकत. म्हणजे त्यावेळेला सुद्धा समाज कसा होता याचं चित्रीकरण आहे ते. त्यांनाही सांगावं लागलं शेवटी, नाही आवरलं मला. माऊलींसारखे म्हणतात, आता विश्वात्मके देव, विश्वकल्याणाची मागणी. मागणं स्वतःसाठी काही नाहीये. तसं समर्थ इथे सुद्धा म्हणतायत, तुझ्या माझ्यासाठी व्यक्तिगत मनाला समजत. अरे अशी प्रार्थनेत सामर्थ्य असलं पाहिजे. म्हणून मना प्रार्थना तुझला एक आहे. समर्थांनी फार सामान्य माणसाला च्या अंतःकरणाचा वेध घेतलेला आहे. मनाला भिडलेले जाऊन अरे अशी प्रार्थना कर की रामाला धावत यावंस वाटलं पाहिजे रे. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई. विठाबाई आमची जाणी सांगते, ये ग लवकर ये. धाव घाली विठू आता, चालू नको मंद देवा, चालू नको मंद. बडवे मज मारताती, काय केला अपराध, काय केला अपराध. धाव घाली विठू आता, चालू नको मंद. हा भाव आम्हाला येणार आहे का नाही? अशी प्रार्थना कर म्हणतात की जेणेकरून तू त्याच्यापाशी राहशील. घे तू, ये, तुझ्यापाशीच आहे. आणि त्यासाठी मग रघुनाथ थकीत झाला पाहिजे.
अशाच प्रमाणे आमच्याकडे कुंतीची प्रार्थना आहे, प्रल्हादाची आहे, संदीपकाची गुरुचरित्रात आहे. रामाला सुद्धा प्रार्थनेचं आश्चर्य वाटलं पाहिजे. आता वेळ अजूनही आली नाही ना पालखी. एकच मिनिट फक्त घेतो आणि थांबून उद्याला परत विचार करू. देवालाही तुमच्या प्रार्थनेचं आश्चर्य वाटलं पाहिजे. 2010 साली बद्रीनारायणामध्ये आमची बद्रीनारायणला भागवत कथा झाली. पुष्कळ छान अनुभव घेतो तो भगवंताचा. आम्हाला आपला अनुभव येतो, आनंद वाटतो, घेतात. बरोबर यांचा वाटलं घ्यावा, नाही वाटलं नाही. आग्रह कोणाला नाही. खरं खोटं मी करायला जात नाही. माझा भाव आहे, माझा पुरता. शेवटच्या दिवशी आपले म्हटलं नारायणाची पूजा करावी. काय तिथल्या पद्धतीने आहे ते सांगितलं. आणि मनामध्ये एक भाव आला. मी, मुलगा, सौभाग्यवती, आम्ही 3 जण होतो. बाकी काही लोक होते. बाजूला पुढे बसलो होतो. पूजा करून घेतली. तिथल्या लोकांना, सेवेकरांना म्हटलं, बाबांनो, मला एक गोष्ट फक्त इथनं दर्शनाला हवी आहे, द्याल का रे? म्हणे काय आहे? म्हटलं उद्धवानी ज्या सुवर्ण पादुका भगवंताच्या आणल्यात त्या दाखवाल का हो मला? फक्त लांबनं दाखवा, स्पर्श करणार नाही, काही नाही, फक्त दर्शन घेऊन हात जोडेन त्याचे. भागवतात लिहिलं आहे, ते खोटं नसणार याचा विश्वास आहे. आणि तेवढं त्यांनी हितेच आणलंय, ते कळलंय, तर मला तुम्ही तेवढं दाखवा. नाही म्हणाले, इथे काही राहिलेलं नाहीये. काळा चौघात कुठे काय गेले माहिती नाही. अहो 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो म्हटलं, मलाही माहिती आहे. बरं, मी असं करतो, मी इथं कोपऱ्यात बसून राहतो, तुम्हाला जेव्हा प्रेरणा होईल तेव्हा दाखवा. नाही तर मी इथेच थांबणार आहे आणि आत्ताच थांबणार आहे. विष्णू सहस्रनाम म्हणत बसलो. ते खूप रागवले, त्यांची चिडाचिड झाली, बाकीच्या लोकांचं हे झालं. मी शांत बसून राहिलो. देवा, मला फक्त तेवढं दर्शन देशील का रे? म्हटलं, आज मला काय आठवण झाली बोला असं वाटतंय माहिती नाही, पण बोलतोय. तिथे जे असतात ते रावळजी असतात मुख्य सगळ्यात. तेच फक्त त्या नारायणाच्या मूर्तीला स्पर्श करतात. त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली की पुण्याचे महाराष्ट्रातले कोणीतरी आलेले भागवतकार आणि ते असं म्हणतायत. अर्ध्या तासाने, पाऊण तासाने रावळजींचा निरोप आला. उसको दर्शन करवा हो. आणि मला तिथल्या त्यांच्या हातून भगवंताच्या पादुकांचं दर्शन झालं. अर्थता तिथपर्यंत पोहोचली. भगवंत देतो, मला हे म्हणायचंय हो. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, मी अनुभव म्हणून नाही सांगत आहे, घडलेलं सांगतो की अरे अशी अर्थता आमचं काय होतंय? आवरा, उठपा, आटपा, उरका, धा, पळा 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 पळा, एकाच स्थानाला जा, पण परिपूर्ण भगवंताची अनुभूती घ्या. तिथली काशीला असो, वाराणसीला, प्रयागराजला असो, अयोध्येला असो, नाही तर तुमच्या इकडे अयोध्येचं किती महत्व आहे. सौराष्ट्र स्वामींच्यामुळे झालेलं आहे. हे कोणीही आणत नाहीत, राजकारणीचा जाऊ देत, पण प्रत्यक्ष स्वामींच्यामुळे सौराष्ट्र घडू शकलेलं आहे. पण दुसरा भाग सांगतो, मग पुढचं उद्याला लागलं तर आठवण करा, उद्या सांगेन ती घटना. हिते अयोध्येला स्वामी पहिल्यांदा गेले, तेव्हा जाऊन आल्यानंतर काळारामाची व्यवस्था नव्हती, काय करायचा प्रश्न होता. आपल्या परळीतल्या एका देशपांडे, म्हणजे आमचं घराणं आहे ना, त्यातल्या एकाचं, वासुदेव मला वाटतं, त्यांच्यापैकी एकाला तिथे नेऊन ठेवलंय. आज कोणीही जा तिथे काळाराम मंदिरात, परळीचे देशपांडेच आहेत तिथे, ते देशपांड्यांच्याकडे व्यवस्था स्वामींनी लावलेलं आहे, रांकी सगळं तिथलं. पण आम्ही स्मरत नाही, बघत नाही. स्वामींनी इतकं जागृत करून ठेवलेलं आहे.
पण आम्ही उपासनेनी पुढे क्षमा मागून बोलतो, नेऊ शकत नाही आहोत. तिथनं देशपांड्यांना काय, त्यांना तरी त्यांचंही त्यागमय जीवन आहे बरं का, ते सुद्धा सामान्य नाही आहे. आम्ही तुम्ही जे तिथलं जीवन जगायचं किती अवघड असेल, पण करतायत. स्वामींनी सांगितलं, स्वामींचा फोटो आहे तिथे, त्याचं स्थान आहे सगळं. याचा अनुभव घ्यायचा आहे रे बाबांनो, अनुभूती. आणि अनुभूती घेतल्याशिवाय भाव प्रगट होत नाही. पण भाव निर्माण झाल्याशिवाय अनुभूती मिळत नाही. म्हणून आर्तता पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत, मना प्रार्थना तुझला एक आहे. आणि म्हणून भगवंताविषयी तळमळ हवी आहे. जेव्हा परमार्थाची ओढ अनिवार्य होते तेव्हाच परमात्मा प्रगट होतो. हा भाव आहे, प्रेमादर आहे. आमचं नशीबच असं आहे, हा भाव नको. तुम्हाला काय देव नेतो वारीला बाबा, झालं तुमचं होतं, आमचं नाही होत. तुम्ही जायला लागा ना, तो सगळी उपलब्धता करून देतो. इथे असंय तिथे तसंय नको. आणि म्हणून परमार्थ हा माणसाचा आश्रय वाटला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, हे मना तू चांगला तू ना रामराया जवळ राहा. आता पालखी आलेली आहे, आपण थांबू. उद्या विषय हा पुढे पुन्हा घेऊन जाऊ. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव प्रभु रामचंद्र महाराज के जय. महारुद्र हनुमान के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ.